शाहरुख खान किंवा कलाम सरांसारखी मोठी लोक जी आहेत, जर ते 4च तास झोपत असतील समजा, त्यांचं शरीर कसं चालतंय हे बघावं. आरोग्य चांगलं आहे का नाही हे तपासायचं कसं, तर पहिलं तेच की विनाकारण छान वाटणे, उगीच छान वाटणे, याचा अर्थ तुम्ही नीट आहात. आपण जे काय आयुष्य जगतो, सपोज आपण सगळेजण 60 वर्ष जगलो, त्यातले 20 वर्ष आपण झोपेत काढतो, 40 वर्षच काम करतो किंवा जागे असतो. मग आता लोकांना असं वाटेल की 20 वर्ष झोपतो हे कमी करावं का, मग थोडंसं म्हणजे जरा अजून जास्ती काम करता येईल, प्रगती जास्ती. तर असं नाहीये. हे 20 वर्ष जर आपण झोपलो तर बाकीचे 40 वर्ष नीट जगता येतं. 30चा पाढापाठ केला, 30चा पाढापाठ केला समजा, दिवसा पाठ करतो, पण तो त्याचं सर्किट तयार व्हायला पाहिजे आतमध्ये, तर तो मला आठवतो नंतर. ही सर्किट्स किंवा जे काही आपण दिवसभर शिकतो, ऐकतो, बोलतो, बघतो नाही, ती सर्किट्स झोपेत तयार होत असतात. जेवण करून झोप पूर्ण करू नये, विशेषतः कलाकार तुम्ही सगळे. नाईट शिफ्ट असेल तुमची, बरोबर, तर तुम्ही रात्री एक तर पोटभर जेवता काहीतरी, पहाटे येऊन काहीतरी उगीच काहीतरी खाता, ते न करता सरळ घरी यावं, झोप काढावी. लाईफस्टाईल चांगली असेल तर तुमचं पोट आपोआप साफ होईल, नसेल तर होणं थोडंसं अवघड असतं. इट इज द ॲबिलिटी टू एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ विदाऊट एनी रिझन. आयुष्याचा प्रत्येक क्षण कोणत्याही कारणाशिवाय जो माणूस एन्जॉय करू शकतो, तो हेल्दी माणूस म्हणू आपण. हाय, हॅलो, नमस्कार. द पॅरलल पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे डॉक्टर सुधांशू दाखवले सर. सरांना मी ललित कला केंद्रामध्ये भेटलो. ललितमध्ये आम्हाला एक विषय असतो, कलाकारासाठी शरीर किंवा मानसिक आरोग्य कसं असलं पाहिजे. तर त्यामध्ये सरांनी आम्हाला BA च्या फर्स्ट इयरला शिकवलं होतं. आणि ते खूपच म्हणजे आपण कलाकार म्हणून काम करत असतो, हेल्थची काळजी नसते, डाईट काय असावं हे कळत नसतं, सतत आपण दिवस रात्र काम करतो, नाटकाच्या प्रॅक्टिस वगैरे. पण कलाकारांनी कसं हेल्थ सांभाळावे, काय ते जे विजन असावे, हेल्थ किती महत्त्वाचे हे सरांमुळे का आलं. आणि आज सरांचं सांगायचं तर सर पुण्यातले जे स्पोर्ट्स मेडिसिन तज्ज्ञ आहेत, राजीव सारंगपाणे सर यांचे शिष्य आहेत सर. गेली 15 वर्ष सर प्रॅक्टिस करतात. आणि जसं डॉक्टर म्हणले की आपल्याला काय आठवतं, औषध, गोळ्या, इंजेक्शन. पण सर असे प्रिस्क्रिप्शन देतात ज्याच्यामध्ये गोळ्यांची गरज पडत नाही, ज्याच्यामध्ये ते फक्त म्हणतात की लाईफस्टाईल बदला, काही व्यायाम सांगतात. आणि त्यांचे गेले 15 वर्ष जे पेशंट आहेत ते विदाऊट गोळ्या बरे झालेले आहेत. सर ऑर्थोपेडिक म्हणून काम करतात, त्याच्यामध्ये सांधेदुखी असेल, कंबरदुखी असेल, पाठदुखी. तर त्यांचे जे पेशंट आहेत त्यांना ते फक्त लाईफस्टाईल बदला, काही चेंजेस सांगतात, व्यायाम सांगतात. आणि त्यांना इथपर्यंत वेळ येते की पेशंटला जे आपण काही ऑपरेशन करतो तर ते टळतात. तर आज सरांना आपण भेटण्यामागचा हेतू आहे की सर आरोग्य काय असतं नक्की, म्हणजे हेल्थ काय असते, व्यायाम काय असतात, व्यायामाचे प्रकार काय असतात. आपण कुठेतरी यूट्यूबला रील बघतो किंवा यूट्यूबवर व्यायाम फॉलो करतो आणि चुकीच्या मार्गाने जातो. तर योग्य मार्गदर्शन घेण्यासाठी आपण सरांकडे आलेलो आहे. सर हॅलो. थँक्यू सर, जसं मी केलं की सोशल मीडिया वाढल्यापासून हेल्थबद्दल चुकीच्या पण धारणा वाढल्यात किंवा डिरेक्शनच भरकटलेले. तर नक्की आरोग्य म्हणजे काय? सोशल मीडियामुळे एक चांगली गोष्ट असंही म्हणता येईल की लोकांना काहीतरी मिळतंय, बघायला ऐकायला मिळतंय, कोणीतरी काहीतरी सांगेल, लोक फॉलो करतात, ही एक चांगली गोष्ट पण आहे. चुका पण काहींच्या होतात, पण ऍटलिस्ट मी एवढं म्हणतो की किमान लोक ते सोशल मीडियाकडे बघून काहीतरी व्यायाम करायला तरी लागलेत. सो ही एक आपण पॉझिटिव्ह घेऊ, निगेटिव्ह त्यातलं फार काही घ्यायला नको. आता आरोग्य म्हणजे एक वेगळी डेफिनेशन आपण बघू आरोग्याची. इट इज, इंग्लिश भाषेत थोडीशी ती सांगतो, ती जरा समजायला सोपी आहे. इट इज द ॲबिलिटी टू एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ विदाऊट एनी रिझन. आयुष्याचा प्रत्येक क्षण कोणत्याही कारणाशिवाय जो माणूस एन्जॉय करू शकतो, तो हेल्दी माणूस म्हणू आपण. मग तो मनाशी पण संबंध आला. सगळं शरीर मन दोन्ही. आपण नुसतं जेव्हा शरीर म्हणतो तेव्हा मन आपण बाजूला करते. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हणण्यापेक्षा ते एकच गोष्ट आहे. शरीर आणि मन ही एकच गोष्ट आहे, फक्त त्यातली एक मूर्त आहे, एक अमूर्त आहे. म्हणजे एक दिसणारी, एक न दिसणारी. साधं उदाहरण सांगतो. म्हणजे समजा आत्ता माझं हे नख दुखत असेल तरी माझं मन नीट काम करणार नाही आणि मी इथे तुझ्याबरोबर पाहिजे तसं इंटरॅक्ट करू शकणार नाही. किंवा माझ्या डोक्यात काही इतर विषय सुरू असतील तर ते माझ्या शरीरावर पण दिसतात. म्हणजे समजा मी व्यायाम करतोय आणि माझ्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे, तर ते व्यायाम त्या दिवशीचा नीट होत नाही. सो शरीर आणि मन ही एकच गोष्ट आहे, फक्त एक दिसते, एक दिसत नाही. सो ॲबिलिटी टू एन्जॉय ईच अँड एव्हरी मोमेंट ऑफ लाईफ विदाऊट एनी रिझन. म्हणजे आता याच्यात एक वेगळं उदाहरण म्हणजे दिवसभर समजा एखादा माणूस थकून भागून खूप कष्ट करून काम करून ऑफिसमधून किंवा कामावरून घरी आलाय, आणि घरी आल्यानंतर सुद्धा जो माणूस उत्साही असतो, त्याचा मुलाचा अभ्यास घ्यायला किंवा मुलांसोबत खेळायला किंवा काय घरात मदत करायला जो माणूस उत्साही असतो ना, तो खरा हेल्दी माणूस म्हणू आपण. आता यात अजून वेगळं बघूयात की
हेल्थ किंवा ही मजा आली पाहिजे किंवा या लोकांना विनाकारण मजा येत असते, छान वाटत असतं. तर आता खरा सुखी माणूस कोण असतो पण, की कोण आपल्या शेवटी काय पाहिजे, आपल्याला सुखी आयुष्य, सुखायू व्हावं प्रत्येकाने. खरा सुखी माणूस कोण असतो, तर ज्याला रोज घरून कामावर जावंसं वाटतं आणि कामावरून परत घरी यावंसं वाटतं, तो खरा सुखी माणूस. कारण ही दोन तुमची कामाची ठिकाण, एक विद्यार्थी असेल तर त्याचं कॉलेज, शाळा कॉलेज म्हणू आपण, आणि नंतर घर किंवा हॉस्टेल, जिथे कुठे राहतोय, जिथे कुठे राहताय आणि जिथे कुठे काम करताय किंवा शिकताय, इथे जर कुठला स्ट्रेस असेल ना, तर तो मॅनेज करणं फार अवघड असतं. राईट. त्या गोष्टी मॅनेज करणं होऊच शकत नाहीत. समजा आपल्या दोघांमध्ये काही वादावादी झाली आत्ता आणि आपण ठरवलं एकमेकांचे चेहरेच नाही बघायचे, काही आपल्या आयुष्यात फार फरक नाही पडणार आहे. पण हेच माझं घरात किंवा माझ्याकडे जो कोणी स्टाफ आहे इथे, त्यांच्यासोबत जर काही होत असेल रोजच, तर मग ते मॅनेज करणं अवघड आहे. सो रोज घडतंय. रोजच ते, कारण ते मॅनेजच नाही होऊ शकणार. सो घर आणि काम या दोन ठिकाणी जो माणूस सुखी आहे ना, आता मग इथे सुखी कसं राहायचं, सिंपल आहे. इथे जी कोणी लोक आपल्या नशिबात किंवा आयुष्यात आलेली आहेत, ते सगळे घोडे आहेत असं मानून चालावं. ती गाढवं जरी असतील तरी घोडेच मानावं. अच्छा. सो ज्या कोणा लोकांसोबत आपण रोज वेळ घालवतोय जास्तीत जास्त, म्हणजे घरात किंवा कामाच्या ठिकाणी, यांच्यासोबत आनंदात राहायचं की दुःखात राहायचं, हे आपल्या हातात आहे. आनंदात राहायचं ठरवलं तर सगळ्या गोष्टी आपण बाजूला सारून किंवा कॉम्प्रोमाइजेस छोटे मोठे करून आनंदात राहतो. आणि जर दुःखात राहायचं ठरवलं तर कुठल्याही गोष्टीवरून त्रास करूनच घेऊ शकतो. बरोबर. सो घर आणि काम, इथे कोणताही स्ट्रेस नसावा, असेल तर तो संपला पाहिजे. राईट. कारण या दोन गोष्टींशिवाय दुसरं काही नाही आयुष्यात. आणि सर आता काय झालंय की आत्ताच्या काळात गुगल इझिली ॲक्सेसेबल आहे. तर मला काही ताप आला तर मी लगेच जातो गुगलला की ताप कशामुळे आलाय किंवा खोकला आला, तर त्यांनी माहीतच नसतं कशामुळे आलाय, कारण काय आहेत, किंवा बॅक पेन करते, कारण माहीतच नाही आपल्याला, आणि चुकीच्या डिरेक्शनला जातो. तर आरोग्य आपलं चांगलं आहे का नाही हे कसं तपासावं? अच्छा, आरोग्य, हा राईट, आरोग्य चांगलं आहे का नाही हे तपासायचं कसं, तर पहिलं तेच की विनाकारण छान वाटणे, उगीच छान वाटणे, याचा अर्थ तुम्ही नीट आहात. ठीक आहे, उगीच छान वाटणं हे पहिली गोष्ट. आपण आता शरीर आपलं जे आहे ना, ते रोज बोलतं आपल्याशी काहीतरी, सतत सांगत असतं, काही ना काही सतत सांगत असतं आपल्याला. त्या शरीराचं ऐकायचं कसं, त्यातले आपण काही 3 ते 4 महत्वाचे पॅरामीटर्स बघूयात. पहिली गोष्ट घेऊ आपण झोप. ओके. ठीक आहे, निरोगी आयुष्यासाठी झोप ही खूप महत्वाची, म्हणजे ज्याच्यावर निद्रादेवी प्रसन्न आहे तो व्यक्ती एकदम सुखात समाधानात आयुष्य काढू शकतो. आता झोपेबद्दल असं आहे ना, की आपण जे काय आयुष्य जगतो, सपोज आपण सगळेजण 60 वर्ष जगलो, त्यातले 20 वर्ष आपण झोपेत काढतो, 40 वर्षच काम करतो किंवा जागे असतो. मग आता लोकांना असं वाटेल की 20 वर्ष झोपतो हे कमी करावं का, मग थोडंसं म्हणजे जरा अजून जास्ती काम करता येईल, प्रगती जास्त होईल. तर असं नाहीये. हे 20 वर्ष जर आपण झोपलो तर बाकीचे 40 वर्ष नीट जगता येतं. आणि सर मिसगाईड पण केलं जातं, जसं शाहरुख खान कमी झोपतात, अब्दुल कलाम कमी झोपतात, असं हे जे मिसगाईड. हा, मिसगाईड म्हणजे आता कसं आहे, काही शरीरच अशी आहेत ना की त्यांना कमी झोप पुरते, हे ज्यांनी त्यांनी समजून घ्यावं. आता समजा शाहरुख खान किंवा कलाम सरांसारखी मोठी लोक जी आहेत, जर ते 4 तास झोपत असतील समजा, त्यांचं शरीर कसं चालतं हे बघावं. मी जर 4 तास रोज झोपायला लागलो तर मला माहिती आहे माझी काय वाट लागणार आहे. तुला जर 4 तास झोपून जर कम्फर्टेबल असेल दिवसभर, तुझं पोट नीट साफ होतंय, तुला भूक लागतीये, तहान लागतीये, सगळं व्यवस्थित चाललंय, चिडचिड होत नाहीये, तर हरकत नाही. पण अदरवाईज सगळ्यांनी शोधावं लागतं की आपल्याला 4 तास झोप लागते, 6 तास, 7 तास की 8 तास. त्यामुळे झोप ही खूप महत्वाची आहे. कारण कसं आहे, दिवसभर आपण जे काही शिकतो, विद्यार्थी शिकत असेल, आपण काम करतोय, आम्ही लोक सगळे, याचं जे काही पचन व्हायचंय म्हणू आपण, जे काही शिकतो ते स्वतःचं व्हायला लागतं. राईट. मी समजा असं म्हणू आपण, मी एक 30चा पाढा पाठ केला, 30चा पाढा पाठ केला समजा, दिवसा पाठ करतो, पण तो त्याचं सर्किट तयार व्हायला पाहिजे आतमध्ये, तर तो मला आठवतो नंतर. ही सर्किट्स किंवा जे काही आपण दिवसभर शिकतो, ऐकतो, बोलतो, बघतो, नाही, ती सर्किट्स झोपेत तयार होत असतात. सर अजून एक प्रश्न त्याला जोडून होतो की नाईट ड्युटी जे करतात, हो, तर जसं म्हटलं तर रात्री झोप बरी असते, बरोबर, त्यांच्यासाठी काय सांगाल? हा, तर निसर्ग चक्राप्रमाणे चालावं, जसं सूर्योदयाप्रमाणे उठावं, सूर्यास्तानंतर झोपायला जावं. पण आता काय कामं अशी आहेत की काही पर्याय नसतो त्यांना, त्यांनी किमान नंतर आल्यावर तरी झोप पूर्ण करावी. पर्याय नाही, आता या गोष्टींना पर्यायच नाहीये काही. सो त्यांच्याबद्दल काही बोलण्यात पण तसं काही पॉईंट नाही. पण त्यांनी काही पथ्य आणि पाळावी लागतातच 100 नक्कीच, की आल्यानंतर झोप पूर्ण करावी. एक वेगळं आहे की ज्यांचं जागरण होतं किंवा जे नाईट शिफ्टला असतात, त्यांनी सकाळी आल्यावर काय करावं, तर जी काही झोप अपूर्ण आहे ना ती पूर्ण करावी, पण जेवण आधी करावी. जेवण करून झोप पूर्ण करू नये, विशेषतः कलाकार तुम्ही सगळे. नाईट शिफ्ट असेल तुमची, बरोबर, तर तुम्ही रात्री एक तर पोटभर जेवता काहीतरी, पहाटे येऊन काहीतरी उगीच काहीतरी खाता, ते न करता सरळ घरी यावं, झोप काढावी. ती झोप अर्धी झाली, मी समजा तुझं 4 तासाचं जागरण झालंय, तुला 2 तास झोप पण पुरेल, असं आयुर्वेद शास्त्रात लिहिलेलं आहे. पण ती झोप जी आहे ती जेवण आधी असली पाहिजे. जेवण करून झोप घेतल्यानंतर शरीर बिघडून जातं.
सो जेवणाआधी त्यांनी झोप पूर्ण करावी, पण नाईट शिफ्टला काय आता पर्याय नसतो, त्यामुळे करायलाच पाहिजे त्याला काही. सो झोप ही खूप इतकी महत्वाची आहे की त्याच्यामुळे जे काही आपण शिकतो त्याचं पचन होतं आणि सगळं जे काही आपण शिकलोय ते आत्मसात करायला लागतो. झोप डिस्टर्ब होण्याचं सगळ्यात मोठं कारण सगळ्यांनाच माहिती हल्ली फोन आहे. आता सपोज इथे आपण एक 7-8 लाईट्स लावलेल्या आहेत, इथून जेव्हा जाणार तेव्हा एक लाईट, AC, फॅन सगळं एक बटन बंद करावं लागतं. संध्याकाळनंतर असंच आपल्या मनात सुरू होतं किंवा ब्रेनमध्ये, मन नको ब्रेन म्हणूयात आपण, की एक कप्पा हळूहळू हे खूप सामान्य भाषेत सांगतोय, अगदी शास्त्रीय भाषेत नाही सांगणार मी कारण ते कळणारही नाही इतर लोकांना. एक कप्पा बंद व्हायला लागतो. फोन हातात आला की ते सगळे कप्पे पुन्हा उघडायला लागतात. ओके. आणि मग झोप डिस्टर्ब होऊन जाते. जिथे 10-10:30ला पेंग आलेली असते त्याचे कधी 2-2:30 वाजता ते कळत नाही. आणि एकदा झोप डिस्टर्ब झाली ना की त्या माणसाचं सर्व काम, शरीर, आरोग्य, हेल्थ, फिटनेस सगळं बिघडत जातं. म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये किंवा बरीच जनरेशन म्हणजे शाळेपासनं अगदी उतार वयापर्यंतच्या लोकांमध्ये हे प्रॉब्लेम सापडत आहेत की काही दिवस छानच जात नाही आहे लोकांचं. याचं पहिलं कारण छान न जाण्याचं झोप आहे. वेळेवर झोपणं आणि बऱ्यापैकी वेळेवर उठणं. अगदी मी म्हणणार नाही की तुम्ही 8 वाजता 9 वाजता झोपा आणि पहाटे 4ला उठा, पण एक साधारण शिस्त असावी. खूप शिस्त पाळणाऱ्यातला मी नाही, त्यामुळे मी सांगू शकत नाही की एकदम शिस्तबद्ध आयुष्य काढा, पण एक बेसिक शिस्त असली पाहिजे की साधारण 10-11 वाजेपर्यंत तरी झोपावं आणि सकाळी 6-7च्या सुमारास उठावं. राईट. तर एवढी 6 ते 8 ही शोधावं लागेल. कोणाला 6 तास झोप पुरेल, कोणाला 8 तास पुरेल. काही जे ग्रेट लोक आहेत ते खरंच, बरेच लोक मी पाहिलेत की जे कमी झोपतात आणि त्यांचे हेल्थचे पॅरामीटर्स, फिटनेस सगळं छान आहे. सो त्यांना हरकत नाही कमी झोप, पण ही निसर्गाची देणगी असते. एखाद्याला ते मिळतं निसर्गाकडून, पण 6 ते 8 तास झोप ही वेळेत झाली पाहिजे. रात्री 2 पासून सकाळी 10 पर्यंत झोपणं ही काही बरोबर गोष्ट नाही, कारण ते तुम्ही निसर्ग चक्राच्या जरा लांब गेलेले आहात. सूर्यास्तानंतर जमेल तेवढं लवकर झोपावं आणि सूर्यास्ताच्या आसपास किंवा थोडंसं पुढे उठावं. हे पाळावं, कारण त्या झोपेवर इतकी गणितं सगळ्यांना माहिती. एक दिवस झोप जर डिस्टर्ब झाली तर दुसरा दिवस किती वाईट जातो आणि अनेकांचं रोजच ते चाललंय. त्यामुळे झोप ही खूप महत्वाची गोष्ट आहे. झोप आली की झोपावं, सकाळी जागले की उठावं. ठीक आहे. त्यानंतर आपण एक हेल्थ पॅरामीटर असा घेऊ की उठल्यानंतर सकाळी पोट साफ होणे. म्हणजे जगात खरंच दुसरं कुठलं सुख नसेल पोट साफ होण्यासारखं. आणि जी काही औषधं विकली जातात ना हल्ली, त्यात पोट साफ होण्याची औषधं क्रमांक खूप वरती आहे. खूप लोक इतकं काय काय करावं लागतं लोकांना पोट साफ होण्यासाठी वगैरे. आता पोट साफ होण्यासाठी काय काय गोष्टी आपण फॉलो करू शकतो. पहिली गोष्ट अशी आहे ना की सकाळी अक्षरशः पळत जायची वेळ आल्याशिवाय जाऊ नये. ती होण्याची गोष्ट आहे, ती करण्याची गोष्ट नाही. मी साधं सांगतो, तहान, भूक, झोप, संडास, लघवी, अगदी प्रेम सुद्धा, या गोष्टी व्हायला पाहिजेत, त्या करायच्या नसतं. जो माणूस ते करायला जातो तो बिघडतो. सो उठलं की पहिलं वेळ, उठलं की लगेचच असं नाही, काहींची उशिरा येऊ शकते वेळ आली की जायचं आणि आत गेले की साधारण ती क्रिया जी आहे ती 1-1.5 मिनिटाची आहे फक्त. तेवढ्यात बाहेर पण यावं. अजून थांबू नये, बसू नये, कुंथणं ज्याला म्हणतो मराठी भाषेत, कुंथणं ते करू नये, कारण त्यांनी मग हे पाईल्स, फिशर्स, फिशुला सारखे प्रॉब्लेम सुरू होतात या लोकांना. सो वेळ आली की जावं. जर एखाद दिवस वेळ नाही आली तर नाही गेलं तरी हरकत नाही. कदाचित उशीर येऊ शकते. आधीचं डायजेशन कसं झालंय, आदल्या दिवशी हेवी खाल्लं असेल तर कदाचित दुसऱ्या दिवशी लवकर पोट साफ होणार नाही. मग आता व्हावं नीट यासाठी अजून काय काय करता येऊ शकतं ह्याच्यामध्ये आपण, तर पाण्याचं प्रमाण नीट असं ते आपण बोलूयातच पुढे, आणि किती प्यावं रोज ते. आहारातले फायबर्स, तंतुमय पदार्थ, म्हणजे जे तुम्हाला सॅलडमध्ये मिळतात, फळांमध्ये मिळतात, त्याचं प्रमाण वाढवावं या लोकांनी. दुसरी गोष्ट, पोट साफ न होण्यामागे जी कारणं आहेत त्याच्यातलं की काही लोक दिवसभर विनाकारण सारखेच खात असतात. हे चहासोबत काहीतरी सकाळी खातील, मग नाश्ता करतील, परत दुपारी जेवतात, परत 4-5 वाजता चहा नाश्ता होतो, रात्री जेवतात, पुन्हा त्यानंतर काहीतरी डेझर्ट वगैरे खाणं होतं. यांचं पचन नीट होणार नाही. जोपर्यंत पचत नाही तोपर्यंत बाहेर काय पडणार. राईट. त्यामुळे आहाराचे नियम, तेही आपण आहाराबद्दल जेव्हा बोलू त्यात आहाराच्या नियमात हे समजेल. सो सारखं खाणं बंद करावं लोकांनी. सततचं जे खाणं आहे ते बंद करावं. आहारातले तंतुमय पदार्थाकडे पुन्हा तेच हेल्थ, फिटनेस सगळे असं म्हणून देगो हँड इन हँड, ते एकत्र चालणाऱ्या गोष्टी. जो माणूस फिटनेससाठी म्हणजे व्यायाम करतो आणि त्याचंही पोट नीट साफ होत असतं. सो व्यायाम करावा, खाण्याच्या सवयी बदलाव्यात आणि आहारातले तंतुमय पदार्थ, फायबर्स किंवा पालेभाज्या यांचं प्रमाण जर वाढवलं आणि पाणी योग्य प्रमाणात असेल शरीरात, तर मग पोट सकाळी व्यवस्थित साफ होतं. आणि जे लोक गोळ्या वगैरे काहीतरी ते खातात किंवा लिक्विड, कधीतरी याची गरज पडली, जर पोट साफ होत, क्वचित घेण्याची गोष्ट. कारण ते गोळ्यांचं असेल ना, आज एका गोळीत तुझं पोट साफ होईल. तू सारखीच तुला ती सवय लागली ना की मग ते एकाच्या 2 होतात, 2च्या 4 होतात, मग ती गोळी बाद होते, मग दुसरी काहीतरी स्ट्रॉंग घ्यावी लागते, मग अगदी ते जमालगोटाच्याही गोळ्या मिळतात ते खावं लागतं. मग व्यसनं मागे लागतात पोट साफ होण्यासाठी, तंबाखू किंवा निकोटीन सारखी या गोष्टी मागे लागतात. कधीतरी घ्यायला ठीक आहे, कधीतरी घ्यावं लागू शकतं, पण रोज करण्याची गोष्ट नाही. तुम्ही लाईफस्टाईल सुधारली, पोट साफ होणे शेवटी लाईफस्टाईलवर आहे सगळं. राईट. लाईफस्टाईल चांगली असेल तर तुमचं पोट आपोआप साफ होईल, नसेल तर होणं थोडंसं अवघड असतं.
पाणी किंवा लघवी, युरिन आणि पाणी ही एक साधारण एकत्रच घेऊ आपण ते. पाणी किती प्यावं हे आत्ता तुम्ही 3 जण आहात इथे, प्रत्येकाकडून वेगळं उत्तर आहे. कोणी म्हणेल 5 ग्लास, कोणी 7 ग्लास, कोणी 3 लिटर, कोणी 5 लिटर, कोणी 7 लिटर. एक्झॅक्ट आहे कोणीच सांगत नाही. काही लोक म्हणजे अगदी अलार्म लावून पाणी पितात, सगळं पाणी पित असतात काही लोक. ऍप निघालेत. ऍप्स निघाले ते, ऍप्स निघाले त्यासाठी की अलार्म आला, अरे माझा पाण्याचा अलार्म झाला, पाणी घे. हे पहा साधं आहे. तहान लागली की पाणी प्यावं, भूक लागली की जेवावं, पोट साफ व्हायचं जर ते प्रेशर आतून आलं तर पोट साफ करायला जावं, इतकं सिंपल आहे. सो तहान लागली असेल तर पाणी प्यावं. आता आपण बोलतोय, मे बी आपल्याला मध्ये आधी पाणी लागेल, राईट. तिकडचे दोघं बसून आहेत, बोलत नाहीयेत, त्यांना मे बी मध्ये आधी पाणी नाही लागणार. सो तहान लागली की प्यावं. मग प्यावं किती प्यावं. आता मी दिवसभर साधारण केबिनमध्ये असतो, गाडीत, घरात, अशासाठी की माझं उन्हाशी संबंध किंवा कष्ट तेवढे नसतात. सकाळी व्यायामाला जे होतील तेवढेच कष्ट, मला पाणी कमी लागेल. माझी आजी जी पूर्ण घरातच आहे, जिची काही हालचाल पण नाहीये, तिला तर खूपच कमी लागेल. मग तिने 3 लिटर 7 लिटर प्यावं का? नाही. माझा मुलगा मुलगी दिवसभर शाळेत जातात, खेळतात रोज 3-4 तास, त्यांना आपल्यापेक्षा पाणी जास्त लागणार आहे. सो पाणी किती प्यावं सिंपल आहे. दिवसभर लघवीचा, युरिनचा रंग पांढरा पाहिजे, ओके, म्हणजे पाणी बरोबर आहे. पिवळी होतीये म्हणजे पाणी कमी. एक्स्ट्रा पाणी पिऊन काही वेगळे फायदे काही नाहीयेत. युरिनचा कलर व्हाईट होतं नाही म्हणजे बरोबर पाणी आहे शरीरामध्ये. तो येल्लो असेल तर पाणी कमी गेले, सिंपल आहे. सो असं काही पाणी 3 लिटर 5 लिटर एक्स्ट्रा पिणं वगैरे असे काही बेनिफिट, शेवटी ते पचवावंच लागतं. हो, शरीराला पचन करावंच लागतं, एक्स्ट्रा का टाकावं. आता ह्यात अजून सुरुवात अशी झाली आहे ना की हे सोशल मीडियावरचे जे काही युनिव्हर्सिटी म्हणू आपण, त्याच्यात असं आलंय की रोज सकाळी उठून तांब्याच्या भांड्यातलं पाणी, ठीक आहे तांब्याचा भांडा पण जरा बाजूला, त्याचे काही कारण गुणधर्म आहेत वेगळे. गरम पाणी, रोज सकाळी उठून गरम पाणी पिणारी लोक आहेत. 1 ग्लास, एकाचे 2 ग्लास, कधी तांब्यावर, त्यात लिंबू टाका, मध टाका, असं करून पाणी, यांनी तुमची शरीर शुद्धी. हे आयुर्वेदात कुठेही लिहिलेलं नाहीये. लोक आयुर्वेदाचा संदर्भ देतात, पण असं आयुर्वेदात कुठेही लिहिलेलं नाहीये की सकाळी उठून गरम पाणी प्या, त्यात लिंबू टाका, मध टाका, अजून काय वाटेल ते टाकतात. काही वेगळे बेनिफिट नाहीयेत. परत तेच, सकाळी उठून तहान लागली असेल तर पाणी प्या, नसेल लागली तर कशाला पिताय. हे कुठून आलं असावं असं मला वाटतं. म्हणजे हे असं मला वाटते की ज्यांची पोटं साफ होत नाहीत ना, ते लोक अनेक फंडे काढत असतात. ते लोक अनेक फंडे काढतात, वेगळे फायदे असे. म्हणजे पेशंट तर असे सापडतात की सतत सर्दी, पडसं ज्याला म्हणतो, सारखं नाक वाहणं गळणं, हे जे पेशंट येत नाही, यातले बरेच पेशंट असे सापडलेत जे सकाळी उठून पाणी पित असतात, आणि ते पाणी बंद केल्यावर त्यांचा तो त्रास आपोआपच गेलेला असतो. ते आपोआप गेलेले असतात ते. सो एक्स्ट्रा पाणी पिण्याची काही गरज नाही. तहान लागली की प्या. युरिन बघा येल्लो असेल. तुम्ही समजा खूप हेवी एक्सरसाइज केला, सपोज आपण ट्रेकला गेलो, सिंहगड सगळा चढून आलो, उतरलो वगैरे सगळं झालं, त्यानंतर पहिला 1-1.5 तास येल्लो होऊ शकते, पण 1-1.5 तासानंतरची आपली व्हाईट पाहिजे. ओके. सो त्या प्रमाणात पाणी पित राहतं. सो इतकं सिंपल आहे पाण्याबद्दल. पण काय ते वाढवत गेलेलं आहे सगळं, उगीच शास्त्र आणलेलं आहे त्याच्यामध्ये, त्याची गरज नाहीये खरं म्हणजे. तहान झाली, पाणी झालं, झोप झाली, पोट साफ होणं झालं. आता आपण भुकेबद्दल घेऊ, भूक आहाराबद्दल थोडंसं घेऊ की आहार म्हणजे जे काही आज जगात सुरू आहे, जे काही सुरू आहे, तू काम करतोयस, मी काम करतोय, ते दोघं काम करतायत, चाललंय कशासाठी? पोटासाठी, अन्नासाठी चाललं. बरोबर. पहिली बेसिक नीड इज फूड. जेवायला द्या, मला कपडे नसतील तरी चालतील, राहायला घर नसेल तरी चालेल, पण मला अन्न द्या पहिले. अन्न ही बेसिक नीड आहे. आणि ते अन्न एकदम आपण सगळ्यांनी तयार करणारा जो कोणी शेतकरी वर्ग आहे तो प्रेमानेच तयार करत असतो. बनवणारी व्यक्तीही ते प्रेमानेच बनवते, खाणाऱ्यांनी ते प्रेमानेच खावं. तो जे काही अन्न मिळेल ना ते अगदी प्रेमाने, एकदम अशा भावनेने की हे शेवटचंच अन्न आहे माझं, का ह्याच्या पुढे मला काही मिळणारच नाही, इतकं प्रेमाने खावं. कारण तुम्ही काय खाता यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही कशा पद्धतीने खाता हे खूप मॅटर करतं. म्हणजे तू पॉडकास्ट घेतोयस त्यापेक्षा तू कशा पद्धतीने घेतोयस हे आम्हाला अपील होईल किंवा इतरांना अपील होईल. नुसतं घेऊन नाही अपील होणार कोणाला. तुझी पद्धत काय, तू काय मांडतोयस, म्हणजे तू किती अभ्यास करून येऊन लोकांशी बोलतोयस आणि विचारतोयस, हे जसं अपील होतं तसं खाण्याचं तुम्ही कशा पद्धतीने खाताय हे महत्वाचं आहे. सो प्रेमाने. पण आता असं झालं ना हल्ली की शहरासारख्या ठिकाणी की बनवणारे व्यक्ती त्या घरातल्या नसतात. मी असं नाही म्हणणार की स्त्रीनीच बनवावं, स्त्री आता काळ बदलले. मी नशिबवाने की मला माझी बायको खायला घालते, आई आहे, माझ्या वहिनी, ते सगळे मला घालतात खायला. सो नशिबवाने की मजा म्हणून करू शकतो. पण शहरात असं झालंय की घरातली कोणतीच व्यक्ती बनवत नाही. त्यामुळे मी सांगतानाही सांगतो की दोघंही, नवरा बायको, मेल फिमेल, स्त्री, दोघांनाही स्वयंपाक बेसिक शिकून घ्यावा. कारण जेव्हा आपण स्वतः बनवतो तेव्हा त्याच्यात आपले संस्कार, आपले भाव, आपले प्रेम येतं त्याच्यामध्ये.
कामवाली बाई जेव्हा बनवते तेव्हा ती काही प्रेमाने बनवत नाही. आणि हे लोकांच्याही लक्षात येईल की जिथे मुलं घरातल्या लोकांनी बनवलेलं अन्न खातात त्यांची मानसिकता आणि इतरांच्या हातचं जेव्हा खातात ती मानसिकता ती बदलते. आपलं मन बनतं ना, जे काही शरीर मन बनतं ना, ते फक्त खाण्याने बनतं. जे काही आपण जन्मलो तेव्हा एवढे होतो, राईट. आता एवढे झालो. जे काही आपली मन बुद्धी झाली आपली ती त्या खाण्यामुळे झाली. व्हेज नॉनव्हेज यात पडायला नको आपण, हा वैयक्तिक प्रश्न आहे. राईट. पण प्रेमाने अन्न बनवलं जावं आणि ते प्रेमाने खाल्लं जावं या मताचा मी आहे. सर खाण्याबद्दल 32 वेळा चावणं किंवा हा, आता हे झालं पहिली गोष्ट. आता पहिला ह्या नियम काय, खाण्याचा भूक लागली की खावं, भूक नसेल तर खाऊ नये. उगीच काहीतरी फॅड आलेली आहेत, दर 2 तासांनी खावं, दर 4 तासांनी खावं, इंटरमिटंट फास्टिंग अनेक आलेत. पुन्हा आहारात शास्त्र आणण्यापेक्षा शरीराचं ऐकावं. डॉक्टर काय म्हणतायत, डायटिशियन्स काय म्हणतायत, याही मी भले काही सांगेल तुला. बरोबर. तुझं शरीर सांगते का तुला भूक लागली आहे का? नसेल लागली तर जेवू नकोस, लागली असेल तर. हा अन्नाचा पहिला नियम. कडकडून भूक लागल्याशिवाय खाऊ नये. खरंच हा नियम जर फॉलो केला ना आपण, तर पेशंटचा अनुभव असा आहे ना माझा, की साधारण महिन्याची 15 ते 30 खाणी बंद झालेली असतात लोकांची. आपण उगीच खात असतो. उठलं की चहासोबत काहीतरी खा, नाश्ता बनव खा, दुपारी जेव, परत संध्याकाळी काहीतरी दिसलं खा, उगीच खात असतो. सो भूक लागल्यावर खावं, भूक नसेल तर खाऊ नये. वजन कमी करण्याचा हा सगळ्यात पहिला रूल आहे. ओके. सगळ्यात पहिला रूल, कारण यांनी नको ती खाणी बंद होतात. मग आता ह्याच्यात पेशंट मला म्हणतात पण सकाळी नाश्ता तर करावा असं सगळे सांगतात. सगळे सांगतात हे नका ऐकू. शरीर सांगतंय का भूक लागली आहे का? जर त्या नाश्त्याच्या वेळेला तुम्हाला भूक लागली असेल तर खा, नसेल लागली तर खाऊ नका. सो ब्रेकफास्ट, लंच, डिनर ही नावं देण्यापेक्षा साधारणपणे ग्रॅज्युएशन नंतर असा अनुभव माझा आहे की ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन नंतर 2च वेळा भूक लागते, एक सकाळी एक रात्री. तेवढंच खावं, एवढंच खावं. भूक जेवढी लागेल, तुला 4 वेळा लागली तर 4 वेळा, 10 वेळा लागली 10 वेळा. असा बॉडीवरती डिपेंड करतं तुला भूक कशी लागते, तू किती काम करतोय, हालचाल किती आहे त्यावर पण ठरू शकतं तुझं. तू आदल्या दिवशी जर आता आषाढी एकादशी आत्ताच झाली, आपण खिचडीसाठी बऱ्याच जणांनी उपास केला. बऱ्याच जणांचं कारण खिचडी असतं. त्यातल्या जवळजवळ 90-95% लोकांना दुसरा अख्खा दिवस भूक नव्हती लागलेली, कारण ती खिचडी पचलेलीच नव्हती. तरी आपण सवयीने खाल्लंच दुसऱ्या दिवशी. सो अशा वेळेला लंघन घ्या. भूक लागली की जेव्हा, भूक नसेल तर खाऊ नका. हा पहिला रूल आहे. आणि प्रत्येक खरंच मनाला म्हणण्यापेक्षा शरीराला विचारावं, कारण आपण मनाचं ऐकतो. दिसलंय म्हणून खातो. शरीर सांगतं नको, पोटात आहे दुपारचं अन्न, नको आत्ता ज्यूस, पण तरी खात असतो. सो भुकेपोटी खाणं हा पहिला रूल. आता खाण्याची पद्धत, सावकाश खावं, चावून खावं. म्हणजे घास अगदी छोटा तोडावा, त्याची चव गेली की गिळू नये. चव गेल्याशिवाय अन्न गिळू नये. कारण कसं आहे सांगतो, जिभेला लागते चव आणि पोटाला लागतं अन्न. आपण नुसतं थोडंसं चावतो 2-4 वेळा आणि गिळतो. सो त्याचं पचन होत नाही, कारण त्याचे तुकडे पडलेले नसतात. जेवढं चावून तेवढे तुकडे जातात आणि ते पचायला सोपं जातं. अख्खा घास पोटात गेला की ते पचायला थोडंसं अवघड जातं. त्यामुळे वजन कमी करण्यात हा पण एक मी नियम सांगतो लोकांना, की सावकाश जेवा. कारण जे कोणी जाड माणसं सापडतात किंवा हेवी वेटवाले सापडतात, ऑलमोस्ट 90% लोक त्यातले फास्ट खाणार आहेत. आता फास्ट खाणं आणि स्लो खाण्याचं आपण एक वेगळं उदाहरण बघू. आसपास ज्यांच्या लहान मुलं असतील त्यांनी बघा, जी मुलं अशी शिडशिडी स्लिम ट्रिम आहेत आणि काही मुलं थोडी चबी असतात, त्यांच्या आयांना विचारा की ह्याला खायला किती वेळ लागतो. हे शिडशिडीत मुलाच्या फार वेळ लावतो, हा फार त्रास देतो खायला, खूप वेळ. तो त्रास नसतो तर त्याला हळू खायचं असतं. आणि चबी असती नाही काय, याचा त्रासच नाही, 2 मिनिटात जीवन निघून जातो. आणि सर म्हणजे हळू खाणं हा एक कमीपणाचं लक्षण किंवा नसावं, नसलंच रादर ते भूषणावं गोष्ट आहे ती एकदम. जी लोक सावकाश खातात त्यांना पहिली गोष्ट असं सांगतो, सावकाश खाल्लं ना की समजतं कुठे थांबायचं. आता आपण जर ठरवलं की आपण सगळ्यांनी वडापाव खायचा आहे, 1 मिनिट दिलेला आहे सगळ्यांना, 1 मिनिटात काय जमतील तेवढे वडापाव खा. मी 10 खाल्ले, तू 8 खाल्ले, त्या दोघांनी 12 खाल्ले. आपल्याला चव किती मिळाली? 1 मिनिटाची. 10-8 वडापावची चव नाही, चव 1 मिनिटात मिळाली फक्त. बरोबर आहे. मग 1 मिनिटात एखादा अर्धा पण वडापाव खाऊ शकतो. त्याचंही मग तेवढी चव तेवढी, शेवटी मिळणार चव 1 मिनिटाची. सो सावकाश खाण्याने होतं काय काय, लाळ इतकी तयार होते, जेवढी लाळ पोटात जास्ती जाते किंवा लाळ जशी जाईल ना पोटात, तसं ब्रेनमध्ये ते सटायटी सेंटर म्हणून असतं की थांबा आता, एवढी लाळ गेली म्हणजे बरोबर पोट भरलेलं आहे. सो सावकाश खाणारी लोक बरोबर थांबतात, त्यांचं ओव्हर इटिंग होत नाही कधी. फास्ट खाणाऱ्या लोकांचं काय होतं आपण वेगळ्या भाषेत बघू तुमच्या कलाकारांच्याच, की त्याच्या जिभेला चव नाही मिळत. चव मिळत नाही म्हणून त्याच्या मनाचं समाधान होत नाही, की अरे 2 वडापाव खाऊन झाले पण वाटत नाही अजून खाल्लंय मी, अजून खा अजून खा अजून खा. कारण मन काय सांगते, अरे मला चवच नाही मिळाली. जिभेला चवच मिळालेली नसते फास्ट खाणाऱ्यांच्या. त्यामुळे फास्ट खाणारे लोक जास्ती खातात.
स्लो खायला लागून सुद्धा वजन कमी झालेली बरेच पेशंट्स आहेत की काही फक्त स्लो खायला लागलो, कळालो रोज 4 चपात्या खात होतो, 2-2.5 वर भागतंय हो माझं खरं, सगळं खातोय मी, पण ते सावकाश खाल्ल्यामुळे माझं ते ओव्हर इटिंग बंद झालं. सो सावकाश खाल्ल्याने पचनही चांगलं होतं आणि वजन कमी व्हायला सुद्धा पाहिजे, किंवा अंगी लागणं जे म्हणतो आपण. काही स्लिम ट्रिम लोकांचे असंही पाहिलं की ज्यांच्या अंगी लागायला लागलं नीट खाऊन ते. अशी लोक सापडतात स्लिम म्हणू आपण ज्यांना, की ज्यांच्या अंगी लागत नव्हतं आणि ते खूप फास्ट खात होते. सावकाश खाल्ल्याने ते इतकं छान पचन झालं जे काही खातायत त्याचं, आणि त्यांनी ते वजन वाढलं पण त्यांचं. आणि फास्ट खाणाऱ्यांचा डाएट कमी झाला. सो 32 वेळा चावून खाणं वगैरे जे काही सांगितले, 32 खा, 64 का किती, चव जाईपर्यंत चावा, चव गेली की अन्न गिळायचं. आणि मग वजन कमी करण्यासाठी एक वेगळा, म्हणजे ज्यांना खरंच वजन कमी करायचं त्यांनी रात्रीचं खाणं थोडं हलकं ठेवावं. डिनर शुड बी लाईट. चपाती भाकरी भात कमी करून फळं, सॅलड, सूप, मूग मटकी असं शिजवून उकडून घेतलेलं जे अन्न असतं, भाज्या नुसत्या, हे जास्ती खावं म्हणजे त्यांचं वजन कमी होतं. अजून वजनाचं आपण एक्सरसाइजमध्ये पुढे जाऊ तेव्हा. आणि सर खाण्यामध्ये पण आजकाल काय होतं, टीव्ही आणि मोबाईल सोबत असतं ना, त्याचं अन्न हे प्रेमानेच करण्याची गोष्ट आहे. त्याचा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणले, त्यासाठीच म्हटलेलं की त्याचा रिस्पेक्ट हा झालाच पाहिजे. रिस्पेक्ट झालाच पाहिजे. म्हणजे समजा आता आपण दोघं इथे करतो, मी मध्ये समजा माझा फोन घेतला आणि काहीतरी बघितलं, मेसेज काय आलेत वगैरे, तर तुला ते इन्सल्टिंग होईल. तू निम्म्यातच सोडशील किंवा माझ्याबद्दल काहीतरी वेगळं सांगशील. सेम तसंच होतं. अगदी हे लहान मुलांना सांगण्याची भाषा आहे रे, की एखादा लहान मुलगा, आई सांगते की हा टीव्ही बघत जेवतो. हो, मग मी त्याला म्हणतो, ठीक आहे, तू बसलायस घरी, तुझा एक मित्र आला आणि तू टीव्ही बघत असशील, तर मित्र काय करेल, निघून जाईल. असं समज ते अन्न पण तुला तसा त्रास देणार आहे माझा. तो ते लक्ष देऊन प्रेमपूर्वक खावं. नाही, जे मिळालंय, मेसचं अन्न असतं त्यामुळे आम्हाला आवडत नाही, काही असं म्हणूच नाही. मेसवाली मुलं जे म्हणतात की सर मेसचं असतं, घाण असतं, चांगलं नसतं, मी म्हणतो तुम्हाला पर्याय काय मग दुसरा? मग स्वतः बनवा, नाही तर महागाची मेस लावा. नाही पण तेवढे पैसे नाहीत, मग जे मिळते ना ते प्रेमाने खावा, कारण तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही. जे मिळेल ते प्रेमाने खा. पण एक गोष्ट अशी पण आहे की अन्न ही अशी गोष्ट आहे ज्यावर खरंच माणसांनी खर्च करावा चांगलं खाण्यासाठी. चांगलं गोष्ट म्हणजे समजा 10 रुपयाला एखादा तांदूळ मिळतोय आणि एखादा तांदूळ 50 रुपयाला मिळतोय. का मिळतो याच्या मागे काहीतरी वेगळी कारण आहेत. तेल एखादा असेल, हे स्वस्त मिळतं, हे महाग मिळते. ते महाग का मिळतं याच्या मागे काहीतरी कारण आहे, त्याची प्रोसेस बनवण्याची, किंवा असं म्हणून साध्या भाषेत ते जरा हेल्दी कॅटेगरीमध्ये मोडतं. त्यामुळे अन्नावरती पैसा नक्की खर्च करावा माणसाने. ती गोष्टच तशी आहे.